नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंटच्या लेक्चर सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत एक महत्त्वाचा टॉपिक, तो म्हणजे टॉर्क मेजरमेंट. ओके मित्रांनो, टॉर्क मेजरमेंट कशी केली जाते आणि त्यासाठी आपल्या सिलेबसमध्ये जे 2 इन्स्ट्रुमेंट्स आहे त्यांचे आपण कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग समजून घेणार आहोत. पण त्याच्याही अगोदर टॉर्क मेजरमेंट म्हणजे काय असतं आणि टॉर्क म्हणजे काय असतं ते आपण थोडक्यात समजून घेऊया. मित्रांनो, टॉर्कचा असा अर्थ असा होतो ट्विस्टिंग ऑर टर्निंग फोर्स अबाउट द ॲक्सिस. ओके, म्हणजे एखाद्या वेळेस आपण एखाद्या अलॉंग द ॲक्सिस ट्विस्टिंग किंवा टर्निंग फोर्स अप्लाय करतो, त्या फोर्सला टॉर्क असं म्हटलं जातं. आता ज्यावेळेस आपण टर्निंग किंवा ट्विस्टिंग करतो त्याचाच अर्थ काय होतो की आपण हे क्लॉकवाईज पण करू शकतो किंवा अँटी क्लॉकवाईज सुद्धा करू शकतो. या ट्विस्टिंग किंवा टर्निंग फोर्सलाच काय म्हणतो आपण? टॉर्क असं म्हणतो. हा एक फोर्स आहे मित्रांनो, परंतु या फोर्समुळे काय होतं, हा फोर्स असा फोर्स आहे की ज्यामुळे काय होतं, ऑब्जेक्ट टू रोटेट. इट इज अ फोर्स दॅट कॉजेस ऑब्जेक्ट टू रोटेट. जे आत्ताच मी तर सांगितलं, आपण ट्विस्टिंग किंवा टर्निंग करत असतो. ज्या फोर्सने ट्विस्टिंग करतो, टर्निंग करतो किंवा असा एखादा फोर्स ज्यामुळे एखादा ऑब्जेक्ट आपण रोटेट करतो, त्या फोर्सला आपण टॉर्क असं म्हणत असतो. मित्रांनो, टॉर्क जो असतो हा फोर्स आणि लेंथ या दोघांचं फंक्शन असतं. ओके, फोर्स अँड लेंथ. त्यामुळे टॉर्कचं जे युनिट असतं ते असतं म्हणजे फोर्सचं युनिट न्यूटन आणि लेंथचं युनिट मीटर. म्हणून टॉर्कचं जे युनिट आहे मित्रांनो ते असतं न्यूटन मीटर. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, आपण एखादं एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल स्क्रू ड्रायव्हर. मित्रांनो, स्क्रू ड्रायव्हरवरती आपण फोर्स अप्लाय करतो आणि त्या फोर्समुळे काय होतंय, जसं इथं आपण म्हटलं, इट कॉजेस ऑब्जेक्ट टू रोटेट. जो स्क्रू आपल्याला रोटेट करायचा होता तो स्क्रू ड्रायव्हरवरती फोर्स लावल्यामुळे काय झाला, रोटेट झाला. ओके, या ठिकाणी आपल्याला हे समजेल की हा ट्विस्टिंग किंवा टर्निंग फोर्स आहे आणि हा आपण क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज आपण अप्लाय करू शकतो. सेकंड एक्झाम्पल आहे मित्रांनो स्टिअरिंग व्हील. स्टिअरिंग व्हील, कारचा जे स्टिअरिंग व्हील आहे तो जो फोर्स आहे हा सुद्धा टॉर्क आहे, कारण या ठिकाणी पण आपण ट्विस्टिंग किंवा टर्निंग फोर्सच अप्लाय करत असतो ज्यामुळे एखादा ऑब्जेक्ट हा रोटेट होत असतो. मित्रांनो, आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये टॉर्क ट्रान्सड्यूसर शिकायचे आहेत. आता टॉर्क ट्रान्सड्यूसर म्हणजे काय मित्रांनो? ट्रान्सड्यूसर डिव्हाइस तुम्हाला सर्वांना माहिती आहे. इट इज अ वन फॉर्म ऑफ एनर्जी कन्व्हर्टेड इनटू अनदर फॉर्म, त्यालाच आपण ट्रान्सड्यूसर म्हणतो. या ठिकाणी टॉर्क ट्रान्सड्यूसर म्हणजे जो टॉर्क मेजर करणार आहे. पण कसं, या ठिकाणी टॉर्क ही क्वांटिटी जी आहे ती एखाद्या इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये आपण कन्वर्ट करतो आणि त्यानंतर टॉर्क मेजर करतो, म्हणून त्याला आपण टॉर्क ट्रान्सड्यूसर असं म्हणतो. ही बेसिक काही इन्फॉर्मेशन होती मित्रांनो टॉर्क मेजरमेंट बद्दल. चला मित्रांनो, टॉर्क मेजरमेंट समजून घेतल्यानंतर टॉर्क मेजरमेंटचा आपल्याला कुठे यूज करायचा आहे ते आता आपण समजून घेऊया. मित्रांनो, आपला सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे या ठिकाणी तो म्हणजे डायनॅमोमीटर्स. ओके, डायनॅमोमीटर्स काय असतं आणि आपल्या सिलेबसमध्ये आपण 2 इन्स्ट्रुमेंट शिकणार आहोत, 2 डायनॅमोमीटर शिकणार आहोत जे टॉर्क मेजरमेंटसाठी यूज केले जातात. चला मित्रांनो, मग डायनॅमोमीटर्स म्हणजे काय ते आपण अगोदर समजून घेऊया. मित्रांनो, अ डिव्हाइस यूज टू मेजर दी टॉर्क, त्या डिव्हाइसला आपण काय म्हणतो? डायनॅमोमीटर असं म्हणतो. लक्षात घ्या, ज्या डिव्हाइसचा वापर करून आपण टॉर्क मेजर करणार आहोत, टॉर्क म्हणजे ट्विस्टिंग किंवा टर्निंग फोर्स मेजर करणार आहोत, त्या डिव्हाइसला आपण डायनॅमोमीटर असं म्हणतो. मग मित्रांनो, प्रश्न असा आहे पुन्हा की हे टॉर्क मेजर करून काय करणार आपण? ओके, तर लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेस आपल्याला पॉवर फाइंड आउट करायची असते, ओके लक्षात घ्या, ज्या वेळेस एखाद्या शाफ्ट वरती किती पॉवर आहे किंवा एखादा शाफ्ट किती पॉवर प्रोड्यूस करतो हे जर आपल्याला मेजर करायचं असेल तर त्या ठिकाणी अगोदर
टॉर्क मेजर करावा लागतो, हे लक्षात घ्या. बघा, फाइंड पॉवर ऑफ रोटेटिंग शाफ्ट, हे लक्षात घ्या. जर एखाद्या रोटेटिंग शाफ्टची पॉवर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर त्या ठिकाणी डायरेक्टली पॉवर आपल्याला मेजर करता येत नाही. त्यासाठी आपल्याला टॉर्क मेजर करावा लागतो आणि त्यानंतर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करून आपण पॉवर फाइंड आउट करतो. ही पॉवर मित्रांनो एकतर शाफ्टने प्रोड्यूस केलेली पॉवर असेल, पॉवर प्रोड्यूस्ड बाय द शाफ्ट, और पॉवर ॲब्झॉर्ब बाय दी रोटेटिंग शाफ्ट. हे दोन्ही टाईपचे पॉवर म्हणजे पॉवर शाफ्टने प्रोड्यूस केलेली किंवा शाफ्टने ॲब्झॉर्ब केलेली, या दोन्ही टाईपच्या पॉवर आपण या ठिकाणी डायनॅमोमीटरचा वापर करून फाइंड आउट करू शकतो. तर या ठिकाणी मित्रांनो डायनॅमोमीटरचे सुद्धा दोन टाईप असतात. त्यातला जो पहिला टाईप आहे तो म्हणजे ॲब्सॉर्प्शन टाईप डायनॅमोमीटर आणि सेकंड वन इज अ ट्रान्समिशन टाईप डायनॅमोमीटर. मित्रांनो त्यांच्या नावातच आपल्याला लक्षात येत आहे की ॲब्सॉर्प्शन म्हणजे ज्या ठिकाणी शाफ्ट पॉवर ॲब्झॉर्ब करतो त्या ठिकाणी आपण ॲब्सॉर्प्शन टाईप डायनॅमोमीटर असं म्हणतो. ओके, म्हणजे थोडक्यात सांगायचं मित्रांनो, ॲब्सॉर्प्शन टाईप डायनॅमोमीटर हे ब्रेक सारखं काम करतात. ज्यावेळेस आपण ब्रेकवरती फोर्स अप्लाय करतो तर तिथं जो रोटेटिंग इलेमेंट असतो तो रोटेटिंग इलेमेंट स्टॉप होतो. तसंच मित्रांनो ॲब्सॉर्प्शन टाईप डायनॅमोमीटर म्हणजे काय, शाफ्ट हुज पॉवर इज टू बी मेजर्ड इज स्टॉप्ड. म्हणजे ज्या शाफ्टची आपल्याला पॉवर मेजर करायची आहे त्या रोटेटिंग शाफ्टला आपण स्टॉप करतो आणि स्टॉप केल्यामुळे ती पॉवर शाफ्टने ॲब्झॉर्ब केली असं आपण म्हणतो. म्हणून ह्या टाईपच्या डायनॅमोमीटरला ॲब्सॉर्प्शन टाईप डायनॅमोमीटर असं म्हटलं जातं. मित्रांनो हा जो डायनॅमोमीटर आहे हा इंजिन सोबत जोडलेला असतो बाय ॲब्सॉर्प्शन. हा इंजिनला कपल्ड असतो, इंजिन सोबत जोडलेला असतो. आणि आपल्या सिलेबसमध्ये मित्रांनो याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे एडी करंट डायनॅमोमीटर. पुढे आपण एडी करंट डायनॅमोमीटर डिटेल एक्सप्लेन करणार आहोत. हा एक्झामसाठी पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हे झालं मित्रांनो ॲब्सॉर्प्शन टाईप डायनॅमोमीटर. तसंच मित्रांनो ट्रान्समिशन टाईप. ओके, ट्रान्समिशन टाईप डायनॅमोमीटरमध्ये ज्या शाफ्टची पॉवर मेजर करायची आहे, ज्या रोटेटिंग शाफ्टची पॉवर मेजर करायची आहे, शाफ्ट हुज पॉवर इज टू बी मेजर्ड रोटेट कंटिन्युअसली. ओके, रोटेट कंटिन्युअसली. या ठिकाणी मात्र आपण शाफ्टला स्टॉप करत नाही, तर काय करतो कंटिन्युअसली रोटेटच कंडिशनमध्ये ठेवतो आणि शाफ्टची जी पॉवर आहे मित्रांनो ही आपण पॉवर ट्रान्समिशन प्रिन्सिपलच्या द्वारे मेजर करत असतो. ट्रान्समिशन प्रिन्सिपल म्हणजे या शाफ्टची जी पॉवर आहे, आपला जो इन्स्ट्रुमेंट आहे डायनॅमोमीटर आहे त्याला आपण ट्रान्समिट करत असतो. हे लक्षात घ्या, पॉवर मेजर्ड बाय ट्रान्समिशन प्रिन्सिपल. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या सिलेबसमध्ये स्ट्रेन गेज डायनॅमोमीटर हे इन्स्ट्रुमेंट आहे. हा डायनॅमोमीटर आपण या ठिकाणी डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर मित्रांनो हे दोन महत्त्वाचे टाईप होते डायनॅमोमीटर्सचे, ॲब्सॉर्प्शन टाईप अँड ट्रान्समिशन टाईप. मित्रांनो आपण आता एडी करंट डायनॅमोमीटर कसा वर्क करतो ते समजून घेणार आहोत. मित्रांनो थोडंसं ह्या जो टॉपिक आहे हा थोडा लिटल बिट जास्त कॉन्सन्ट्रेशन देऊन तुम्हाला समजून घ्यावा लागेल, तरच दोन्ही डायनॅमोमीटर्स तुम्हाला व्यवस्थित समजतील. सर्वात अगोदर मित्रांनो एडी करंट डायनॅमोमीटर, आत्ता जसं मी सांगितलं, हा ॲब्सॉर्प्शन टाईप डायनॅमोमीटर आहे. ॲब्सॉर्प्शन टाईप डायनॅमोमीटर असल्यामुळे या ठिकाणी हा जो रोटेटिंग शाफ्ट आहे ज्याची पॉवर आपल्याला मेजर करायची आहे त्या रोटेटिंग शाफ्टला आपण स्टॉप करत असतो आणि त्यावेळेस जी पॉवर असते ॲब्झॉर्ब केलेली ती पॉवर आपण या ठिकाणी मेजर करत असतो. मित्रांनो एडी करंट डायनॅमोमीटर समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला एक बेसिक काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. ते आता आपण या ठिकाणी समजून घेऊया. सर्वात पहिली गोष्ट मित्रांनो,
की आपण एक विचार करूया, हा एक शाफ्ट आहे असं एक कन्सिडर करा. हा एक शाफ्ट आहे. फॉर एक्झाम्पल या शाफ्टला एक हँडल लावलेला आहे. या ठिकाणी एक हँडल आहे आणि हे हँडल आपण हाताने जर फिरवलं तर हा शाफ्ट फिरतो असं आपण थोडा वेळ समजूया. ओके, हा शाफ्ट आहे. हे हँडल जर मी फिरवलं, असं रोटेट केलं तर हा शाफ्ट सुद्धा फिरतो. आणि या शाफ्टला मित्रांनो या ठिकाणी मी एक इन्स्ट्रुमेंट जोडलेला आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ह्या शाफ्टला एक इन्स्ट्रुमेंट जोडलेलं आहे. जेवढं मी ह्या शाफ्टला रोटेट करेल हाताने, तेवढं पॉवर किंवा मी किती पॉवर त्या शाफ्टवरती लावलेली आहे ती पॉवर हा इन्स्ट्रुमेंट आपल्याला दाखवतोय असं तुम्ही थोडा वेळ समजा. ओके, लक्षात घ्या, या शाफ्टला मी हाताने फिरवलं, जेवढी पॉवर मी इथं लावतो तेवढी पॉवर या इन्स्ट्रुमेंटवरती दाखवली जाते, जे इन्स्ट्रुमेंट या शाफ्टला कनेक्टेड आहे. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी हा जो इन्स्ट्रुमेंट आहे यालाच आपण या ठिकाणी डायनॅमोमीटर म्हणतो, जो त्या शाफ्टची पॉवर आपल्याला सांगतो. ही डायग्राम मित्रांनो पेपरला ड्रॉ करायची नाहीये, तर मी समजण्यासाठी सांगतोय की एडी करंट डायनॅमोमीटर काय असतं. आता डायनॅमोमीटर काय कॉन्सेप्ट आहे ते तुम्हाला या ठिकाणी समजलं. आता दुसरी महत्वाची कॉन्सेप्ट इथं समजून घ्यायची मित्रांनो, ती म्हणजे एडी करंट डायनॅमोमीटर काय असतं. याचं नावातच काय आहे, एडी करंट. एडी करंट डायनॅमोमीटर म्हणजे काय, त्याच्या अगोदर एडी करंट काय असतं आपण ते या ठिकाणी आता समजून घेणार आहोत. मित्रांनो थोडंसं एक समजून घ्या की या ठिकाणी हा एक मॅग्नेट आहे. फॉर एक्झाम्पल हा मॅग्नेट असल्यामुळे एक नॉर्थ पोल आहे, एक साऊथ पोल आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे मॅग्नेट असल्यामुळे त्याच्या आजूबाजूला हे मॅग्नेटिक फील्ड सुद्धा असणार आहे. ओके, हे त्याचं मॅग्नेटिक फील्ड आहे. आता थोडा वेळ मित्रांनो कन्सिडर करा, या ठिकाणी एक हॉलो ट्यूब आहे असं किंवा पाईप आहे असं समजूया आपण. हा हॉलो ट्यूब आहे किंवा पाईप आहे असं थोडा वेळ समजा. मित्रांनो आता एक लक्षात घ्या, आपण काय करणार आहोत, हा जो मॅग्नेट आहे, ओके, हा जो मॅग्नेट आहे, हा मॅग्नेट या ट्यूबमधनं किंवा या कॉपर ट्यूब आहे असं समजूया, या कॉपर ट्यूबमधनं आपण पास करणार आहोत. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा तो मॅग्नेट आहे असं समजूया, हा मॅग्नेट आपण आता या कॉपर ट्यूबमधनं पास करणार आहोत. एक लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस आपण हा मॅग्नेट ह्या कॉपर ट्यूबमधनं पास करणार आहोत तर ह्या ज्या लाईन मॅग्नेटिक लाईन्स आहे, ओके, हे लक्षात घ्या, ह्या ज्या मी मॅग्नेटिक लाईन्स दाखवलेल्या आहे, ह्या मॅग्नेटिक लाईन्स हा जो कॉपरची जी ट्यूब आहे या ट्यूब सोबत कट होतात. लक्षात घ्या, ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत ह्या कॉपरच्या ट्यूबमुळे कट होतात. आणि काय होतं मित्रांनो, इथे लक्ष द्या, या ठिकाणी काय होतंय तर या ठिकाणी ह्या कॉपरच्या ट्यूबमध्ये एक करंट तयार होतो. याच्यामुळे हा मॅग्नेट जर या ठिकाणी पास केला तर ह्या लाईन मॅग्नेटिक लाईन्स ह्या कॉपर ट्यूबला कट झाल्यामुळे ह्या कॉपर ट्यूबमध्ये एक करंट तयार होतो, एक EMF तयार होतो. ओके, ह्या EMFलाच मित्रांनो एडी करंट असं म्हणतात. ह्या करंटलाच एडी करंट असं म्हटलं जातं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, आता तुम्हाला एडी करंट म्हणजे काय ते समजलंय, पण सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो या ठिकाणी जी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की लक्षात घ्या, हा जो एडी करंट आहे मित्रांनो, ह्या एडी करंटची एक प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी म्हणजे हा एडी करंट, लक्षात घ्या, हा जो एडी करंट आहे हा अपोज करतो. ओके, अपोज करतो. कुणाला अपोज करतो तर ज्याच्यामुळे हा तयार झालेला आहे त्यालाच अपोज करतो. हे लक्षात घ्या, ज्याच्यामुळे एडी करंट तयार झाला त्यालाच तो अपोज करतो, ही त्याची प्रॉपर्टी आहे. आता हा कुणामुळे तयार झाला तर या मॅग्नेटमुळे, आणि हे मॅग्नेट आपण या ट्यूबमध्ये मूव्ह करत होतो. ओके, आपण या ठिकाणी मॅग्नेट मूव्ह करत होतो त्यामुळे हा करंट तयार झाला. मग हा करंट काय करतो, या मॅग्नेटलाच काय करतो, अपोज करतो. ह्या मॅग्नेटची जी मूवमेंट आहे ह्या मूवमेंटलाच काय करत असतो, अपोज करत असतो. हे लक्षात घ्या, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे,
या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, हा त्या करंटलाच अपोज केल्यामुळे या ठिकाणी हीट सुद्धा तयार होते, हे लक्षात घ्या. हा जो करंट आहे या मॅग्नेटच्या मुवमेंटलाच त्याने अपोज केल्यामुळे त्या ठिकाणी हीट सुद्धा तयार होते. आणि मित्रांनो, आपल्याला हेच मेजर करायचं आहे की हा एडी करंट हा जो मॅग्नेट असेल या मॅग्नेटला किती अपोज करतो. जेवढा तो अपोज करतो तेवढा या ठिकाणी टॉर्क असतो, हे या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो, आता आपण एडी करंटचं जे वर्किंग प्रिन्सिपल आहे ते आता समजून घेतलं. आता आपण एडी करंट डायनॅमोमीटर कसा काम करतो हे आता या ठिकाणी समजून घेणार आहोत. मित्रांनो, ही डायग्राम तुम्हाला पेपरला ड्रॉ करायची आहे. मित्रांनो, आत्ता जे सांगितलंय ते वर्किंग प्रिन्सिपल समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा बघून घ्या, तरच तुम्हाला एडी करंट डायनॅमोमीटरचं वर्किंग समजेल. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, एडी करंट डायनॅमोमीटरमध्ये एक रोटर असतो, दुसरं म्हणजे एक स्टेटर असतो, तिसरं म्हणजे एक मॅग्नेटिक कॉईल असते, जे मी आत्ताच सांगितलं की या ठिकाणी मॅग्नेट असणं फार गरजेचं आहे. मॅग्नेटिक कॉईल असते. आणि चौथी गोष्ट, आत्ता जसं सांगितलं की एडी करंटने अपोज केल्यामुळे या ठिकाणी हीट तयार होते, त्यासाठी हीट ही बाहेर काढण्यासाठी कूलिंग वॉटरची अरेंजमेंट पाहिजे. ह्या 4 इम्पॉर्टंट कन्स्ट्रक्शन डिटेल्स आहेत आपल्या एडी करंट डायनॅमोमीटरसाठी. मित्रांनो, आता आपण या ठिकाणी एक रोटर ड्रॉ करणार आहोत. मित्रांनो, हा एक रोटर आहे. आता याच्या बाजूला आपण एक स्टेटर ड्रॉ करणार आहोत. या पद्धतीने मित्रांनो मी एक स्टेटर ड्रॉ केलेला आहे. हा जो बाहेरचा जो आहे तो स्टेटर आहे, हा जो आहे तो रोटर आहे. आता मी ड्रॉ करणार आहे मित्रांनो मॅग्नेटिक कॉईल. या ठिकाणी मॅग्नेटिक कॉईल आपण इन्सर्ट करत असतो. या पद्धतीने मित्रांनो आपण मॅग्नेटिक कॉईल या ठिकाणी ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. या मॅग्नेटिक कॉईलला मॅग्नेटिक बनवण्यासाठी किंवा मॅग्नेटिझम तयार करण्यासाठी आपण डीसी सप्लाय मित्रांनो या ठिकाणी देत असतो. या पद्धतीने मित्रांनो आपण ह्या कॉइल्सला आता या ठिकाणी डीसी सप्लाय दिलेला आहे. आणि त्यानंतर मी म्हटलं की या ठिकाणी ज्यावेळेस आपला एडी करंट त्या रोटेशनला अपोज करतो त्यावेळेस त्या ठिकाणी हीट तयार होते आणि ही हीट काढून टाकण्यासाठी या ठिकाणी कूलिंग वॉटरची गरज असते. त्यामुळे या ठिकाणी आपण कूलिंग वॉटरचा सप्लाय करत असतो. हे या ठिकाणी कूलिंग वॉटर इन होणार आहे, कूलिंग वॉटर आउट होणार आहे. ओके, हे आहे इथलं कूलिंग वॉटर. त्यानंतर मग आम्ही सांगितल्याप्रमाणे हा जो पार्ट आहे तो स्टेटर, ह्या ज्या आहेत त्या मॅग्नेटिक कॉइल्स आणि हा जो सर्वात सेंटरचा जो पार्ट आहे तो म्हणजे रोटर. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला एडी करंट डायनॅमोमीटरचं कन्स्ट्रक्शन लिहायचं असेल, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. की सर्वात अगोदर स्टेटर असेल, त्याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक कॉइल्स असतील. या मॅग्नेटिक कॉइल्सला एक्साइट करण्यासाठी आपण डीसी सप्लाय प्रोव्हाइड करतो. त्यानंतर त्याच्या बाजूला स्टेटर असेल. त्यानंतर हीट बाहेर काढण्यासाठी कूलिंग वॉटरची अरेंजमेंट असेल, कूलिंग वॉटर इन आणि यानंतर इथून कूलिंग वॉटर आउट. हेच मित्रांनो तुम्हाला कन्स्ट्रक्शनमध्ये लिहायचं आहे. ओके, आता मित्रांनो आपण समजून घेऊया की एडी करंट डायनॅमोमीटर हा वर्क कसा करतो. मित्रांनो, एडी करंट डायनॅमोमीटरचं वर्किंगमध्ये सर्वात अगोदर समजून घ्या की आपण ह्या ज्या मॅग्नेटिक कॉइल्स आहेत या मॅग्नेटिक कॉइल्सला आपण पॉवर सप्लाय देणार आहोत. ओके, मॅग्नेटिक कॉइल्सला ज्यावेळेस आपण पॉवर सप्लाय देतोय तर त्या मॅग्नेटिक कॉइल्स काय तयार करतील तर मॅग्नेटिक फील्ड तयार करतील, मॅग्नेटिक फ्लक्स तयार करतील, हे लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो डीसी सप्लाय मॅग्नेटिक कॉइल्सला दिल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यानंतर हा जो रोटर आहे आतमध्ये, हा रोटर ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये रोटेट करण्याचा प्रयत्न करेल. लक्षात घ्या, आपला रोटेटिंग शाफ्ट हा
रोटर म्हणजेच काय, हा आपला रोटेटिंग शाफ्ट आहे ज्याची पॉवर आपल्याला मेजर करायची आहे. मग हा जो रोटेटिंग शाफ्ट आहे हा कुठे रोटेट होणार आहे आता? करेक्ट आहे, हा जो रोटर आहे हा ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये रोटेट होणार आहे. ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये त्याने रोटेट झाल्यामुळे या ठिकाणी त्या शाफ्ट वरती काय होणार आहे, एडी करंट तयार होणार आहे. जसं मित्रांनो या डायग्राम मध्ये आत्ताच आपण बघितलं होतं की हा जो मॅग्नेट आहे, या मॅग्नेट ज्यावेळेस ह्या पाईप मध्ये किंवा ह्या कॉपर ट्यूब मध्ये रोटेट होत होता त्यावेळेस ह्या पाईप मध्ये मॅग्नेटिक फील्ड एडी करंट तयार झाले होते. ओके, त्याच पद्धतीने मित्रांनो ज्यावेळेस हा जो रोटर आहे हा कुठे रोटेट होतोय, तर ह्या कॉइल्सच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये रोटेट होतोय. तो त्या मॅग्नेटिक लाईन्सला कट करणार आहे. त्यामुळे ह्या रोटर मध्ये मित्रांनो काय तयार होणार आहे, एडी करंट तयार होणार आहे. लक्षात घ्या, या रोटर मध्ये ईएमएफ तयार होतो, या रोटर मध्ये एडी करंट तयार होतो मित्रांनो. आणि एडी करंटची मी आत्ताच एक प्रॉपर्टी तुम्हाला सांगितली होती की एडी करंट काय करतो, अपोज करत असतो मुवमेंटला. ओके, ज्याच्यामध्ये तो तयार झाला, ज्याच्यामुळे तयार झाला त्यालाच तो काय करत असतो, अपोज करत असतो. मग ह्या ठिकाणी या शाफ्ट मध्ये जो एडी करंट मित्रांनो तयार होईल, हा शाफ्ट मध्ये तयार झालेला एडी करंट या शाफ्टच्या मुवमेंटलाच काय करतो, अपोज करतो. हे लक्षात घ्या, त्या शाफ्टच्या मुवमेंटलाच थांबवण्याचा प्रयत्न करतो. या शाफ्ट जो रोटेट होतोय, हा जो रोटर आहे या रोटरलाच थांबवण्याचा तो काय करत असतो, प्रयत्न करतो. म्हणजे हा जो एडी करंट आहे या रोटरवरती फोर्स अप्लाय करत असतो, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मित्रांनो या ठिकाणी ही जी पॉवर तयार होते शाफ्ट वरती, ही पॉवर या ठिकाणी हीट मध्ये प्रोड्यूस होऊन जाते, हीट मध्ये कन्वर्ट होते. आणि हीट मध्ये कन्वर्ट होते म्हणूनच आपण या ठिकाणी कूलिंग अरेंजमेंट या ठिकाणी केलेली आहे. मित्रांनो या शाफ्ट वरती जी एडी करंट कडनं पॉवर लावली जाते, ती पॉवर आपण एखाद्या गेज द्वारे मेजर करतो, एखादा गेज द्वारे ती आपण मेजर करत असतो. हे या ठिकाणी लक्षात घ्या. अशा प्रकारे मित्रांनो एडी करंट डायनेमोमीटर हा वर्क करत असतो. मित्रांनो मी पुन्हा सांगतोय की एडी करंट ज्यावेळेस ह्या रोटरमध्ये तयार होतील ह्या मॅग्नेटिक फील्डमुळे, त्यावेळेस ते जे एडी करंट आहे ते शाफ्टच्या मुवमेंटलाच अपोज करण्याचा प्रयत्न करतात, शाफ्टवरती पॉवर अप्लाय करण्याचा प्रयत्न करतात. हा जो रोटर आहे त्यालाच थांबवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यावेळेस ही जी पॉवर आहे ती हीटच्या स्वरूपात काय होते, बाहेर टाकली जाते. आणि कूलिंग वॉटरचा आपण त्यासाठीच या ठिकाणी यूज करत असतो. हे लक्षात घ्या मित्रांनो, जी पॉवर या ठिकाणी शाफ्टवरती अप्लाय केली जाते ती एखाद्या गेजद्वारे आपण काय करत असतो, मेजर करत असतो. अशा पद्धतीने मित्रांनो एडी करंट डायनेमोमीटरचा वापर करून आपण या ठिकाणी त्या शाफ्टची पॉवर मेजर करत असतो. या इन्स्ट्रुमेंटचे काही ॲडव्हान्टेजेस आहे मित्रांनो. सर्वात पहिलं म्हणजे स्मॉल इन साईज. याच कपॅसिटीच्या दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटपेक्षा याची साईज कमी आहे. सर्वात दुसरं महत्त्वाचं म्हणजे हाय पॉवर आउटपुट ॲट ऑल स्पीड. प्रत्येक कुठल्याही स्पीडसाठी तुम्हाला हाय पॉवर आउटपुट मिळतं. जो टॉर्क या ठिकाणी डेव्हलप होतो मित्रांनो हा स्मूथ अँड कंटिन्युअस असतो. हे पण फार महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे मित्रांनो की स्मूथ अँड कंटिन्युअस रीडिंग्स तुम्हाला या ठिकाणी मिळतात, टॉर्क डेव्हलप मिळतो. आणि 300 हॉर्स पॉवर अँड 6000 RPM ही या इन्स्ट्रुमेंटची जनरल रेंज असते. तसंच काही डिसॲडव्हान्टेजेस पण आहे मित्रांनो, ते म्हणजे इट कॅनॉट प्रोड्यूस टॉर्क ॲट 0 स्पीड. ज्यावेळेस स्पीड नाही आहे एखाद्या शाफ्टचा स्पीड 0 आहे त्यावेळेस मात्र हे इन्स्ट्रुमेंट वर्क करत नाही, कारण त्यावेळेस कुठलाही टॉर्क प्रोड्यूस होत नाही. आणि मित्रांनो दुसरं महत्त्वाचं स्मॉल टॉर्क ॲट लो स्पीड. तुम्ही जर शाफ्टचा जर खूप कमी स्पीड असेल तर त्यावेळेस खूप कमी टॉर्क तयार होतो. त्यामुळे मेजरमेंटसाठी थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं. म्हणून आपण एक सर्टन स्पीडलाच आपण हे इन्स्ट्रुमेंटचा वापर करू शकतो.
तर हे काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहे मित्रांनो, जे महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट डायनॅमोमीटर आहे मित्रांनो स्ट्रेन गेज डायनॅमोमीटर. हा जो डायनॅमोमीटर आहे मित्रांनो, हा ट्रान्समिशन टाईपचा डायनॅमोमीटर आहे. ओके, ट्रान्समिशन टाईप डायनॅमोमीटर आहे स्ट्रेन गेज डायनॅमोमीटर. मित्रांनो, स्ट्रेन गेज डायनॅमोमीटर शिकण्याच्या अगोदर तुम्हाला स्ट्रेन गेज म्हणजे काय हे अगोदर माहीत पाहिजे, आणि ऑलरेडी आपल्या सिलेबसमध्ये स्ट्रेन गेज म्हणजे काय हे झालेलं आहे. ओके मित्रांनो, तरी एक थोडक्यात आपण समजून घेऊया. मित्रांनो बघा, एक मेटॅलिक फॉईल आहे, सपोज व्हेरी थिन मेटॅलिक फॉईल. या मेटॅलिक फॉईलवरती जर आपण फोर्स अप्लाय केला, ओके, मेटॅलिक फोर्सवरती फॉईलवरती, ही एक मेटॅलिक फॉईल आहे, तुकडा आहे मेटलचा एकदम बारीक थिकनेस असलेला. यावरती जर आपण फोर्स अप्लाय केला तर ऑब्विसली कुठलाही फोर्स अप्लाय करा, टेन्साईल, कॉम्प्रेसिव्ह, ट्विस्टिंग, कुठलाही फोर्स अप्लाय करा, तर काय होईल, या फॉईलची लेंथ चेंज होईल. ओके, या फॉईलची लेंथ चेंज झाली म्हणजेच काय, या फॉईलची स्ट्रेन चेंज होईल. कारण का, स्ट्रेन म्हणजे काय आपण बघितलंय की स्ट्रेन म्हणजे चेंज इन लेंथ आणि ओरिजिनल लेंथ यांचा रेशो असतो. मग जर लेंथ चेंज होत असेल तर ऑब्विसली स्ट्रेन सुद्धा चेंज होईल. आणि जर एखाद्या मटेरियलची स्ट्रेन चेंज झाली तर मित्रांनो त्याचा रेझिस्टन्स चेंज होतो. हे मी मागच्याच एका व्हिडिओमध्ये सांगितलंय. जर त्याची स्ट्रेन चेंज झाली तर त्याचा रेझिस्टन्स सुद्धा चेंज होतो. मग आपण विस्टोन ब्रिज ह्या इलेक्ट्रिक नेटवर्कचा वापर करून जर आपण हा रेझिस्टन्स मेजर करू शकलो तर आपण या ठिकाणी अप्लाय केलेला फोर्स हा काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. कारण हा फोर्स आणि हा रेझिस्टन्स एकमेकांना प्रपोर्शनल असतात. म्हणजे फोर्स जसा चेंज होईल तसा रेझिस्टन्स सुद्धा चेंज होतो. मित्रांनो, हे साधं सरळ प्रिन्सिपल या स्ट्रेन गेज डायनॅमोमीटर मध्ये सुद्धा यूज केलेलं आहे. सर्वात अगोदर मित्रांनो आपण एका रोटेटिंग शाफ्टचा काय करणार आहोत, या ठिकाणी टॉर्क मेजर करणार आहोत, पॉवर मेजर करणार आहोत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, तर मित्रांनो स्ट्रेन गेज डायनॅमोमीटर मध्ये आपण टॉर्क मेजर करतो आणि ह्या टॉर्कलाच वापर करून मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करून आपण पॉवर मेजर करत असतो. मित्रांनो, आपण या ठिकाणी एक शाफ्ट कन्सिडर करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी अशा पद्धतीने एक शाफ्ट आहे असं आपण कन्सिडर करतोय. या ठिकाणी मित्रांनो मी शाफ्ट ड्रॉ केलेला आहे. या शाफ्टचं आपल्याला टॉर्क मेजर करायचा आहे. आता त्याच्या नावातच मी सांगितलं स्ट्रेन गेज आहे, आणि मी आत्ताच सांगितलं एक छोटीशी थिकनेस असलेली एक मेटलची फॉईल असते, त्यालाच आपण स्ट्रेन गेज असं म्हणतो. असे मित्रांनो 4 स्ट्रेन गेजेस आपण या ठिकाणी जोडणार आहोत. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी ही एक मेटॅलिक फॉईल आहे किंवा हा एक स्ट्रेन गेज आहे. तर अशा मित्रांनो 4 स्ट्रेन गेज आपण या शाफ्ट वरती माउंट करत असतो. तर हे कसे माउंट केले जातात ते आता आपण या ठिकाणी बघूया. सर्वात पहिलं म्हणजे मित्रांनो 2 स्ट्रेन गेज हे टेन्साईल पद्धतीने आपण अरेंज करत असतो, तर 2 स्ट्रेन गेज हे कॉम्प्रेसिव्ह पद्धतीने अरेंज करत असतो. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, या ठिकाणी लक्ष द्या की हा एक स्ट्रेन गेज या ठिकाणी मी माउंट केलेला आहे, तसंच दुसरा स्ट्रेन गेज या ठिकाणी मी माउंट केलेला आहे. ओके मित्रांनो, त्यानंतर सर्वात एक महत्त्वाची गोष्ट की हा जो या स्ट्रेन गेजचा जो अँगल असतो हा जनरली 45 डिग्री अँगल असतो, हे लक्षात घ्या. सगळे स्ट्रेन गेजेस हे 45 डिग्रीने माउंट केलेले असतात. आता मित्रांनो उरलेले 2 स्ट्रेन गेजेस ह्या पद्धतीने आपण अरेंज करणार आहोत.
हे सुद्धा दोन्ही स्ट्रेन गेजेस मित्रांनो 45 डिग्रीच्याच अँगलने माउंट केलेले असतात. बघा मित्रांनो, हा आपला फर्स्ट स्ट्रेन गेज आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे आणि हा फोर्थ आहे. ओके, या पद्धतीने मित्रांनो आपण त्यांना अरेंज केलेलं आहे. ओके, हे शाफ्ट वरती माउंट केलेले असतात मित्रांनो, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता मित्रांनो, या शाफ्टला आपण रोटेट करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, या पद्धतीने आपण शाफ्टला रोटेट करणार आहोत. म्हणजेच काय, शाफ्ट वरती एक ट्विस्टिंग फोर्स येणार आहे, एक टॉर्क येणार आहे, हे लक्षात घ्या. ज्यावेळेस मित्रांनो या शाफ्टला आपण या डायरेक्शनने रोटेट करणार आहोत, जसं की या डायरेक्शनने ज्यावेळेस हा शाफ्ट रोटेट होईल, ह्या डायरेक्शनने आपण फोर्स अप्लाय करू, त्यावेळेस हा जो पहिला आणि चौथा, फर्स्ट अँड फोर्थ, हे जे दोन स्ट्रेन गेज आहे मित्रांनो, हे इलॉंगेट होणार आहे. यांच्यावरती इलॉंगेशन येणार आहे, म्हणजेच ते टेन्साईल फोर्स त्यांच्यावरती अप्लाय होणार आहे, हे लक्षात घ्या. लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस हा शाफ्ट ट्विस्ट केला जाईल, हा रोटेट होईल, त्यावेळेस 1 आणि 4 हे एकमेकांपासून दूर जातील. कारण शाफ्ट ह्या पद्धतीने रोटेट होणार आहे ना मित्रांनो, हे लक्षात घ्या. शाफ्ट ह्या पद्धतीने रोटेट होणार आहे, त्यामुळे काय होत आहे की हा 1 आणि 4 यांच्यावरती इलॉंगेशन येईल, टेन्साईल फोर्स येईल, हे लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने हा जो 2 and 3 जो आहे यांच्यावरती कॉन्ट्रॅक्शन येईल. ओके, कॉन्ट्रॅक्शन म्हणजेच हे दोन्ही कॉम्प्रेस होणार आहेत, हे लक्षात घ्या. मित्रांनो, लक्षात ठेवा की ज्यावेळेस शाफ्ट रोटेट होईल त्यावेळेस 1 आणि 4 एकमेकांपासून दूर जातील, परंतु ज्यावेळेस हा शाफ्ट असं रोटेट होईल त्यावेळेस 2 आणि 3 एकमेकांच्या थोडेसे जवळ येतील, म्हणजे त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन होईल, म्हणजेच त्यांच्यावरती कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय होणार आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या. आता मित्रांनो, याच डायग्रामचा आपण या ठिकाणी साइड व्ह्यू ड्रॉ करणार आहोत. या पद्धतीने मित्रांनो हे स्ट्रेन गेजेस आपल्याला दिसत आहे. या पद्धतीने आपण याचा साइड व्ह्यू सुद्धा ड्रॉ केलेला आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, हे जे सर्व स्ट्रेन गेजेस आहे, हे चारही स्ट्रेन गेजेस आपण या ठिकाणी व्हीटस्टोन ब्रिज या इलेक्ट्रिकल सर्किटला कनेक्ट करत असतो. व्हीटस्टोन ब्रिज याचं वर्किंग ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे. व्हीटस्टोन ब्रिज सर्किट कसं रेझिस्टन्स मेजर करतो. आता मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, जेवढा आपल्याला या ठिकाणी फोर्स अप्लाय होईल शाफ्ट वरती, जेवढा टॉर्क अप्लाय होईल शाफ्ट वरती, तेवढंच 1 आणि 4 चं इलॉंगेशन, 2 आणि 3 चं कॉन्ट्रॅक्शन होईल. म्हणजेच काय, हे जे स्ट्रेन गेजेस आहे यांची लेंथ चेंज होईल. यांची लेंथ चेंज झाल्यामुळे त्यांची स्ट्रेन चेंज होईल. त्यांची स्ट्रेन चेंज झाल्यामुळे त्यांचा रेझिस्टन्स चेंज होईल. आणि त्यांचा जो रेझिस्टन्स चेंज आहे, हा रेझिस्टन्स चेंज आपण व्हीटस्टोन ब्रिजच्या साहाय्याने काय करत असतो, मेजर करत असतो. आणि मित्रांनो, जेवढा रेझिस्टन्स चेंज असतो तेवढाच या शाफ्ट वरती अप्लाय झालेला टॉर्क असतो. या ठिकाणी हे तुम्ही समजून घ्या. म्हणजेच काय, या ठिकाणी जो टॉर्क आहे मित्रांनो, हा टॉर्क इज नथिंग बट द चेंज इन रेझिस्टन्स ऑफ दीज स्ट्रेन गेजेस. जेवढा आपला व्हीटस्टोन ब्रिजचं चेंज इन रेझिस्टन्सची व्हॅल्यू असेल, तेवढाच या ठिकाणी हा टॉर्क अप्लाय असेल, हे समजून घ्या. ओके मित्रांनो, ज्यावेळेस आपण हे स्ट्रेन गेजेस व्हीटस्टोन ब्रिजला कनेक्ट करायचे असतात, तर हे कनेक्ट करण्यासाठी या ठिकाणी स्लिप रिंगचा वापर केला जातो, हे लक्षात घ्या. या व्हीटस्टोन ब्रिजला कनेक्ट करण्यासाठी हे सर्व जे स्ट्रेन गेजेस आहे ते कनेक्ट करण्यासाठी या ठिकाणी स्लिप रिंगचा वापर केला जातो. कारण इथे हाय स्पीड असतो मित्रांनो शाफ्टचा. जर हाय स्पीड असेल तर हाय स्पीडला हे स्ट्रेन गेजेस डायरेक्टली व्हीटस्टोन ब्रिजला कनेक्ट करणं पॉसिबल नसतं. त्यासाठी स्लिप रिंगचा वापर करून यांना कनेक्ट केलेलं असतं. या पद्धतीने मित्रांनो आपण स्ट्रेन गेज
डायनॅमोमीटरचा वापर करून या शाफ्टवरती किती टॉर्क अप्लाय झाला, म्हणजे किती फोर्स अप्लाय झाला, ट्विस्टिंग फोर्स अप्लाय झाला ते मेजर करू शकतो आणि त्यावरनं पॉवर किती तयार झालेली आहे शाफ्टमध्ये ते या ठिकाणी आपण मेजर करू शकतो. मित्रांनो, हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे सेन्सिटिव्ह टू द टॉर्क आहे, कारण थोडासा जरी फोर्स अप्लाय झाला, टॉर्क अप्लाय झाला तरी स्ट्रेन गेजेसवरती स्ट्रेन तयार होते आणि रेझिस्टन्स चेंज होतो. त्यामुळे हे इन्स्ट्रुमेंट सेन्सिटिव्ह टू टॉर्क आहे आणि टेम्परेचर कंपेन्सेशन यामध्ये आपल्याला करता येतं. म्हणजे या इन्स्ट्रुमेंटवरती टेम्परेचरचा कुठलाही इफेक्ट होत नाही. तुम्हाला जे रिडिंग मिळतील ते फक्त टॉर्क अप्लाइडचेच मिळतील, या ठिकाणी हे लक्षात घ्या. मात्र या ठिकाणी जी स्लिप रिंग आपण वापरतो ही स्लिप रिंग विअर आउट होते, हा याचा डिसएडव्हान्टेज आहे आणि हे एक्सपेन्सिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे मित्रांनो, हे या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, या ठिकाणी आपण डायनॅमोमीटर्स हा आपला टॉपिक कंप्लीट केलेला आहे. थँक्यू, धन्यवाद.